Okay, all of you, now you can mark your presentee with your name and standard. Okay. Okay. See, everyone mark their presentee. Okay. तर आज आपला इंग्लिशचा लेक्चर आहे, बरोबर. इंग्लिशचा क्लास आहे. आपण लास्ट टाइम काय शिकलेलो, रिव्हिजन घेतलेली आपण नर्सरीसाठी स्टँडिंग अँड स्लीपिंग लाईनची. ओके. तर नर्सरी स्टुडंट्स तुम्ही केलाय का ते? श्रेयाज्ञा, कैवल्य, हॅव यू डन? स्टँडिंग अँड स्लीपिंग लाईन काढायला सांगितलेली मी तुम्हाला. ओके. अँड देन ज्युनियर के जी साठी आपण 3 लेटर्स शिकलेलो, कॅपिटल LMN. ओके. सिनियर के जी साठी आपण 3 लेटर वर्ड्स आपले चालू आहे. ओके. हियर इज वन स्टुडंट, आरव. आरव, यू आर फ्रॉम विच स्टँडर्ड? नर्सरी. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Okay. See, here we have our new friend, Arav. Okay. Arav, व्हिडिओ ऑफ ठेवायचा आहे बाळा. कॅमेरा बंद करायचा आहे. ओके. सी, तर आता आपण सुरुवात करूया. सगळ्यांना स्क्रीन दिसते का माझी, सांगा. इज एव्हरीवन एबल टू सी माय स्क्रीन? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. येस ऑर नो. ओके. ओके. सी, आपण आज रिव्हिजन घेणार आहोत. स्लीपिंग अँड स्टँडिंग लाईन, यू शुड परफेक्टली ड्रॉ दॅट. ओके. जे नर्सरी स्टुडंट आहेत, वी विल स्टार्ट फ्रॉम नर्सरी स्टुडंट्स. नर्सरी स्टुडंट्सनी स्लीपिंग अँड स्टँडिंग लाईनची प्रॅक्टिस तुमची एकदम परफेक्ट झाली पाहिजे. ओके. तर आपण त्याची रिव्हिजन घेणार आहोत. बघा, आपण स्लीपिंग अँड स्टँडिंग लाईन कशी ड्रॉ करतो. ओके. आय विल शो यू हाऊ टू ड्रॉ. Okay, here is your standing line, sleeping line, standing line, sleeping line. Okay, समजलंय? आपण शिकलेलो आहोतच अगोदर. ओके. नर्सरी स्टुडंट, आपण हे शिकलेलो आहोत अगोदर. तुम्ही फक्त आज प्रॅक्टिस करायची आहे. ओके. समजले तुम्हाला? कैवल्य, आरव. Okay, I will show you. I will show it again. See, this is sleeping line. This is standing line. Sleeping line, standing line. Sleeping line, standing line. Okay. तर तुम्ही तुमचा एक पेज भरून पूर्ण एक स्लीपिंग लाईन आणि एक स्टँडिंग लाईन काढायची आहे. ओके. एव्हरीवन गॉट? कळालं आहे का तुम्हाला? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या, नर्सरी स्टुडंट्स. Okay, you have to practice it. Okay. Okay, see. तुम्ही जर डॉटचा वापर करून काढणार असाल स्ट्रेट लाईन, आपण डॉटचा वापर करून काढणार आहोत, तर आय विल शो यू युअर बुक. ओके. आपली इंग्लिशची बुक कशी असते बघा.
ओके, दिस इज युअर बुक राईट. सगळ्यांची इंग्लिशची नोटबुक अशा प्रकारे आहे. मॅडम, वर्षा मॅडम, सॉरी बट तुमचा बॅकग्राऊंड नॉईज येतोय, तो जरा चेक करा. ओके. ओके, सी ही आपली बुक आहे. बरोबर, तुमची इंग्लिशच्या नोटबुकची लाईन्स अशा प्रकारे असतात. देन आता तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. स्ट्रेट लाईन. ओके, स्टँडिंग लाईन. स्टँडिंग लाईन म्हणजे एक उभी रेष काढायची आहे आपल्याला. बरोबर, त्यासाठी तुम्ही पॅरेंट्सने स्टुडंट्सला 2 डॉट्स द्यायचे आहेत अँड लेट देम जॉईन. ओके, 2 डॉट्स अँड जॉईन. 2 डॉट्स अँड जॉईन. अशाच प्रकारे आपल्याला स्ट्रेट लाईन सुद्धा सॉरी स्लिपिंग लाईन सुद्धा काढायची आहे. आता आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. बरोबर, वी हॅव टू ड्रॉ स्लिपिंग लाईन ऑल्सो. हाऊ वी विल ड्रॉ? ओके, बघा इथे काढून दाखवते. अशा 2 डॉट्स अँड यू हॅव टू जॉईन. 2 डॉट्स, यू हॅव टू जॉईन. ओके, लाईक दिस. अशा प्रकारे डॉट्स घेऊन तुम्ही स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन काढायची आहे. आपलं ऑलरेडी हे झालेलं आहे. वी आर जस्ट रिवायझिंग इट. ओके, आपण ही रिव्हिजन घेत आहोत. एव्हरीवन अंडरस्टूड? सांगा मला. सिनियर सॉरी नर्सरी स्टुडंट सगळ्यांना कळालंय का आपण स्ट्रेट लाईन कशा प्रकारे काढणार आहोत? स्ट्रेट लाईन अँड स्लिपिंग लाईन या 2 लाईन्स तुम्ही पूर्ण तुमचं एक पेज भरून बुकचा काढायचं आहे. अँड वन्स यू कम्प्लीट राईट completed or done in the chat box. ओके, झालं तुमचं कंप्लीट करून की फक्त चॅट बॉक्स मध्ये डन किंवा कम्प्लिटेड म्हणून मेसेज ड्रॉप करायचा आहे. ओके, सी नाव ज्युनियर केजी स्टुडंट्स. ज्युनियर केजी स्टुडंट, आपण लास्ट लेक्चरला काय शिकलेलो कोण सांगणार मला? कोणते 3 लेटर्स लिहिलेले आपण? कोण सांगणार? लिहा चॅट बॉक्स मध्ये नाव. हु विल टेल मी what we learn in the English last lecture? Okay, Hridaya सांग. कोणते 3 लेटर्स शिक? हा हा ओके, गुड. ओके, माइक ऑफ कर बेटा. आपण काय काय शिकलेलो? LMN हे 3 लेटर्स शिकलेलो. एल फॉर कोणकोणते वर्ड्स असतात मी शिकवलेले तुम्हाला? हु विल टेल मी? एल फॉर कोण सांगणार? एल वरून स्टार्ट होणारे पिक्चर्स दाखवलेले मी, आपण वर्ड्स शिकलेलो. कोण कोण सांगणार? ओके, पर्णिका सांग. माइक ऑन कर. Lion. And L for lion and Lamb. yes, good. L for lamb. Yes, anyone else? Hridaya तू सांग अजून. L for Lock. very good. Anyone from junior KG? Laptop. Yes, good. Mic off कर. Dhara, Tanish, will you tell me? Dhara, mic on कर. Lamb. Lamb. Okay, good girl. Tanish, तू सांगणार का? L for Lion. lion. Very good. Okay, तर आपण हे 3 लेटर्स शिकलेलो. ओके, L, M and N. नाव आता आज आपण काय करायचं आहे बघा. L, M, N. After N, which letter comes? सांगा मला. N नंतर कोणता लेटर येणार? कोण सांगणार? कोणतं लेटर येणार N नंतर? आपण L, M, N हे 3 लेटर शिकलो की नाही? ओके, पर्णिका टेल मी. O. Very good. O. And after O?
After O, which letter comes after O? कौन बताएगा मुझे? ओके, चॅट बॉक्स मध्ये नाव लिहायचं आहे आन्सर देताना आरव. ओके, सी आपण आज शिकणार आहोत ओ, पी अँड क्यू. ओके, आपण 3 लेटर्स शिकतोय. इन द लास्ट लेक्चर वी लर्न LMN. ओके, तर आज आपण फॉर ज्युनियर केजी स्टुडंट्स ओ, पी, क्यू हे 3 लेटर्स आपल्याला शिकायचे आहेत. बघा काय काय दिलंय इथे. ओ फॉर owl, O for orange, O for onion, O for octopus. Okay, O for owl, O for orange, O for onion, O for octopus. Then P, P for pineapple, P for pig, P for panda, P for parrot, P for pencil, P for penguin. ओके, बघा काय काय दिलंय तिथे. P for pineapple, P for pig, P for panda, P for parrot, P for pencil, P for penguin. ओके, सबने ध्यान देना है, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. आफ्टर दिस आय विल आस्क यू टू रीड दिस. ओके, हे मी सांगून झाल्यानंतर तुम्ही देखील मला हे वाचून दाखवायचं आहे. नाव क्यू, क्यू फॉर क्वार्टर, क्यू फॉर quilt, Q for queen, Q for quail, Q for question, Q for quite. See, Q for quarter, Q for quilt, Q for queen, Q for quail, Q for question, Q for quite. Okay, okay, all of you have understood. आपण आज कोणकोणते वर्ड शिकणार आहोत. O, P and Q. ओके, समजलंय तुम्हाला. तर आता काय करायचं आहे, तुम्ही ज्युनियर केजी स्टुडंट्स हृदया, धारा, पर्णिका अँड तनिष, तुम्ही आता ओ आणि O, P, Q हे लेटर्स तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. आणि ज्याचे लेटर्स कंप्लीट होणार आहेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मेसेज करायचा आहे. आय विल आस्क यू टू रीड दिस. ओके, लेटर्स लिहून कंप्लीट झाल्यावर एकेका स्टुडंटनी मला हे सगळं वाचून दाखवायचे आहे. O for what, P for what, Q for what. ओके, तर आपण आता लेटर कसे लिहिणार आहोत बघा. ओके, काय लिहिणार आहोत आपण. O, P, Q. ओके, बघा कसं लिहिणार आहोत आपण हे लेटर. ओके, बघा एक सर्कल काढायचा आहे. दॅट विल बी युअर O. एक स्टँडिंग लाईन अँड हाफ सर्कल, दॅट विल बी युअर P. अँड एक सर्कल आणि एक इन्क्लाइन लाईन काढायची आहे, त्याला म्हणायचं आपण Q. ओके, तर बघा O, O for orange, O for onion, O for octopus. Okay, P, P for parrot, P for peacock, P for penguin, P for pencil, P for pen. Q, Q for queen, Q for quail, Q for quilt, Q for quiet. Okay, ज्युनियर केजी स्टुडंट्स, हॅव यू अंडरस्टूड तुम्हाला काय लिहायचं आहे.
OPQ हे 3 लेटर्स तुम्हाला लिहायचे आहेत. एव्हरीवन, हृदया, धारा, पर्णिका, तनिष, ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड? ओके. नर्सरी स्टुडंट तुमचं स्ट्रेट लाईन आणि सॉरी स्टँडिंग लाईन आणि स्लीपिंग लाईन ड्रॉ करणं कंटिन्यू ठेवायचं आहे. लिहून झाल्यावर यू हॅव टू टेल मी. ओके, लिहून पूर्ण ड्रॉ करून झाल्यावर तुम्ही सांगायचं आहे. नेक्स्ट आपण तुमचं आज ABCD बोलून घेणार आहोत. ज्युनियर KG स्टुडंट्स, तुम्ही सुद्धा हे झाल्यावर आपण ABCD एका वेगळ्या प्रकारे शिकणार आहोत. सांगायचं आहे मला आफ्टर यू हॅव कम्प्लिटेड रायटिंग. ओके, रायटिंग कम्प्लीट झाल्यावर मला सांगायचं आहे. समजलंय का सगळ्यांना? OP आणि Q कसे लिहायचे ते समजलंय का तुम्हाला? ऑल ऑफ यू junior KG students? Okay, now we will move to the senior KG. Okay, senior KG Afia, Virat and Isha तीनों present है. ओके, तो who will tell me आफिया, विराट और ईशा में से मुझे कौन बताएगा लास्ट टाइम हमने क्या कौन कौन से वर्ड्स सीखे थे? मैंने आपको भेजे थे वो वर्ड्स लर्न करने के लिए. ऑल ऑफ यू हैव लर्न, सबने मुझे बताना है. ओके, आफिया, आफिया माइक ऑन कीजिए और बताइए. स्पेलिंग के साथ बोलना है वर्ड. BED, MEE, WEHE, VHEHE. ओके, और जो 3 लेटर्स वर्ड दिए थे आफिया, 3 लेटर वर्ड दिए थे मैंने. BAT बैट, MAT मैट, ये वर्ड्स थे ना. आप नहीं थे क्या उस समय? नहीं थे. ओके, जो भी आपने लिखा है वो पढ़ के बताइए मुझे. BE bed, FE fed, LED made, lay, ओके, RED red. यस. ओके, माइक ऑफ कीजिए. ईशा आप बताइए. B80 bed, F80 fat, हाँ H80 hat, हाँ, C80 cat, यस. और विराट आप बताइए. hat, ओके, गुड. ईशा अपना माइक ऑन B80 bag. कीजिए. ईशा माइक ऑफ कीजिए. ये पढ़ के बताओ टीचर को. जो भी हमने लास्ट टाइम होमवर्क करवाया था वो लिखिए, बताइए विराट मुझे. B80 bed, नहीं सी बोल. C80 cat, F80 fat, F80 hat, F80 mat, पी Y80 हाँ पी बोलेंगे. P, P80 bag. हाँ, ये ओके, वाला पढ़ो. ये वाला. हाँ, 80 rat, F80 cat. यस, वेरी गुड विराट, वेरी गुड. ओके, तो विराट ने जैसे पढ़ा आप देख सकते हैं. P80 पैट को विराट पढ़ रहा था P80 पैट. ओके, तो इसी तरह से हमें आज ABCD सीखनी है. इसी तरह से हम पढ़ेंगे. ये इसे बोलते हैं फोनिक्स को यूज करके पढ़ना. ओके, फोनिक्स. फोनिक्स को यूज करके आप अगर पढ़ोगे, मतलब जिसको जो बोला जाता है हमारी लैंग्वेज में लेटर्स को, इंग्लिश के लेटर्स को, उस तरह अगर आप पढ़ोगे तो आपको जो पढ़ना है वो अच्छी तरह से आ जाएगा. देखिए, हम जब फर्स्ट स्टैंडर्ड में जाएंगे तो आपको डायरेक्टली लेसन्स या पोएम आते हैं तो बच्चे पढ़ नहीं पाते हैं. तो अगर हम फोनिक्स को यूज करके पढ़ेंगे तो डायरेक्टली आप स्पेलिंग पढ़ सकते हो. इसी तरह से आप लेसन और पोएम भी पढ़ सकते हो. ओके, फर्स्ट स्टैंडर्ड में जाके डायरेक्टली पढ़ना आएगा तो आपको आसान हो जाएगा. इस तरह से हम अगर पढ़ेंगे. ओके, तो देखिए सीनियर KG स्टूडेंट्स, ये है हमारे आज के न्यू वर्ड्स. AG से चालू होने वाले हैं. AG, जिसमें AG का प्रोनाउंसिएशन आने वाला है. देखिए, BAG बैग, RAG रैग, TAG टैग, WAG वैग. ओके, समझा है सबको?
BAG बैग। आप ऐसे भी पढ़ सकते हो BAG बैग। RAG रैग। इस तरह से भी पढ़ सकते हो। ओके, चलिए माइक ऑन कीजिए, आफिया अपना माइक ऑन कीजिए और ये 4 वर्ड्स मुझे पढ़ के बताइए। B B A G Z हम्म, RAG Z ये E E ए है बेटा। हाँ। G H Z हम्म, W A G Z वेरी गुड। माइक ऑफ कीजिए अपना। नेक्स्ट है विराट। विराट पढ़िए। चलो पढ़ो। ओके वेट, फोनिक्स। वेट। चलो B हाँ B is the bed. हाँ। R is the red. र बोलेंगे। हाँ, L is the र। R. हाँ ओके, बोलो। आपको मेरी Like स्क्रीन दिख रही है क्या विराट? थोड़ी देर वेट कीजिए, आपको स्पेलिंग्स दिख रहा है? नो। हाँ, वेट कीजिए थोड़ी देर। Daisy. इधर इधर पास में आओ। ओके, अभी दिख रहे हैं स्पेलिंग्स? एस मैम। यस, अभी पढ़िए विराट। मैम फोनिक्स में पढ़ना है या ऐसी हाँ रीड करना है? चलेगा चलेगा, फोनिक्स में पढ़ोगे तो अच्छा है। हाँ चलो पढ़ो, ये देखिए वाला। Boy. हाँ बोलो। Boy the bed. हम्म, The red. तो The the deck. हाँ, What is the bed? वेरी गुड विराट, वेरी गुड। माइक ऑफ कीजिए। नेक्स्ट है ईशा। ईशा पढ़िए आप। The is the bag. हाँ, The is the hack. रैग है बेटा, रैग, र। The is the rack. हम्म, The is the deck. हम्म, The is the rack. ओके गुड। देखिए ये जो वर्ड्स है, अब देखिए फोनिक्स में पढ़ोगे तो आपको आगे पढ़ना बहुत इजी आ जाएगा, इसलिए हमें अब से हम फोनिक्स में पढ़ना शुरू करेंगे। ओके, नर्सरी ज्युनियर नर्सरी अँड ज्युनियर के जी स्टुडंटसाठी सुद्धा आपण जे एबीसीडी आहे ती फोनिक्स मधून वाचायला सुरुवात करायची आहे आणि तुम्ही बोलताना सुद्धा ती मला तशीच बोलून दाखवायची आहे। ओके, नाउ सीनियर केजी स्टूडेंट्स अपना बुक और पेंसिल साथ में ले लीजिए हम, और मेरे साथ आपको ये स्पेलिंग्स लिखना है। ओके, बैग, रैक, टैग एंड वैग। ये 4 स्पेलिंग सीनियर केजी स्टूडेंट्स आफिया, विराट और ईशा आपको लिखने हैं मेरे साथ। ओके, कौन कौन से स्पेलिंग पढ़े हैं हमने? बी ए जी बैग, BAG बैग। RAG रैग, RAG रैग। TAG टैग, TAG टैग। WAG वैग, WAG वैग। BAG बैग, RAG रैग, TAG टैग और WAG वैग। BAG बैग, RAG रैग, TAG टैग, WAG वैग। ओके, चलिए लिखिए। आफिया, विराट, ईशा अपने नोटबुक एंड पेंसिल निकालिए और ये वर्ड्स लिख के लीजिए। आपको ये वर्ड्स 5 टाइम्स लिखना है और स्पेलिंग्स लर्न करके मुझे बताना है। ओके, राइट फास्ट आफ्टर कंप्लीटेड, राइट कंप्लीट और डन इन द चैट बॉक्स। ओके, till then nursery students, have you completed drawing standing line and sleeping line? नर्सरी स्टुडंट्स स्टँडिंग अँड स्लीपिंग लाईन ड्रॉ करून झालेली आहे का?
Okay, Kaivalya has completed. Okay, Shreyadnya, be fast. And Arav is there. Arav, तू ड्रॉ केली का स्टँडिंग लाईन आणि स्लीपिंग लाईन? ओके, विराट, आफिया, ईशा, ये 4 वर्ड्स लिख के हो गए बेटा आपके? ओके, ओके. धारा, पर्णिका, तनिष, तुमच्यापैकी कोणाचं झालं आहे का? OPQ हे 3 लेटर्स लिहून झाले आहेत का? ओके, राईट. ओके, फ्रॉम नर्सरी. Kaivalya has completed, right? Please everyone write fast. आता थोड्या वेळाने जेव्हा तुमचं सगळ्यांचं कंप्लीट होणार आहे लिहून, तेव्हा आपण म्हणजे फोनिक्सचे रिलेटेड एबीसीडी आहे, फोनिक्स मध्ये एबीसीडी ला कसं वाचायचं, कसं लर्न करायचं ते शिकणार आहोत. ओके, नर्सरी स्टुडंट आर अवेअर ऑफ, सॉरी, सिनियर केजी स्टुडंट्स आर अवेअर ऑफ दॅट. सिनियर केजी स्टुडंट्स पहिले मला वाचून दाखवणार तो चार्ट, देन वी विल teach them to teach that chart to nursery and junior KG students. Okay, nursery and junior KG students ला मी तो chart शिकवणार आहे. All senior KG students must be knowing that chart. फोनिक्स में कैसे ABCD रीड करना है वो हम आज सीखने वाले हैं. Okay, before that all of you please write fast. ज्युनियर केजी स्टुडंट्स कोणाचा कंप्लीट झाला असेल तर चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. आपल्याला OPQ या तिन्ही लेटर्सशी रिलेटेड जे काही वर्ड्स मी आता तुम्हाला स्लाइड मध्ये दाखवले ते तुम्ही मला वाचून दाखवणार आहात. पिक्चर बघून तुम्ही मला वर्ड कोणता आहे, P फॉर व्हॉट, Q फॉर व्हॉट हे सांगणार आहात. ओके, वी विल स्टार्ट. ज्याचं नाव घेते त्यांनी रायटिंग बाजूला ठेवून मला आन्सर द्यायचा आहे. फर्स्ट इज पर्णिका. पर्णिका, माइक चालू कर तुझा. येस, टेल मी. O फॉर Orange. अँड जे काही पिक्चर्स दिसतात ते रीड करून मला सांगायचे आहेत. Onion. हा, अजून Owl. अँड द पर्पल वन. Octopus. Very good. And P, here is P. P for every time you have to say P for pineapple, P for pig, P for panda असं बोलायचं आहे. ओके, बोल. Apple or Pineapple. हा. P for parrot. हम्म. P for pencil. Yes. P for panda. Yes. Green. P for pig. Okay. Next is Q. Q for Q for queen. quarter. हा, queen. Then Q for quarter.
quarter. Q for quarter. Water. Q for Q for quilt. Q for queen. Q for quell. Q for queen. Q for question. Q for question. Q for quiet. Q for fight. ओके वेरी गुड गर्ल. पर्णिका माइक ऑफ कर बेटा. नाव फ्रॉम ज्युनियर केजी हृदया. हृदया माइक ऑन करायचा आहे. ओके रेड. O for O for orange. हा अजून काय काय आहे. Owl. हम्म. O for onion. येस. O for octopus. गुड गर्ल. हे वाच. P for P for pineapple. हम्म. P for panda. P हम्म. for parrot. P for pencil. P for penguin. P for pig. Very good girl. Now read this. Q. Q for Q for quarter. quarter. Q for quilt. हाँ Quill. हाँ. Q for Cotton. हाँ. Q for Kite. okay. Quite. Okay. Turkey. माइक ऑफ कर बेटा. My नेक्स्ट इज धारा. धारा माइक ऑन कर. Okay. I will show you. You have to read. Okay. Yes. Start. Say O for O for orange. Hmm. O for owl. हाँ. Owl. Hmm. for say O for octopus. हाँ. O for onion. Okay. Good. Then P for say P for P for pineapple. hmm. P for pig. Hmm. P for bear. Panda. हाँ. P for parrot. Hmm. P for P for penguin. हाँ. P for pencil. पटपट वाजायचं असं म्हणायचं P for Wait. मी वाजव Now Q. Q for Q for queen. हाँ. Q for cotton. Yes. Q for queen. Hmm. Q for queen. Q for question mark. Yes. And Q for quiet. Q for fight. Very good girl धारा. Very good. माइक ऑफ कर बेटा. Now तनिष. तनिष माइक ऑन कर. yes member Okay. Read this. तिथे स्क्रीन नाही दिसत I'm showing the screen. Okay, I will show it again. आता दिसते का सांगा. Yes. Okay, read. Orange. O for orange. Next. Over orange. नंतर Octopus. हा. अजून काय काय आहे बघ. Owl. हा. अजून
येस. ओके, पी फॉर सांग आता. तनिष बघ काय काय आहे सांग मला पटकन. People. 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 हम्म, काय काय दिसतंय तुला बघ. पायनॅपल. पाणी आणलं. वाच लवकर. त्याला मागे. तनिष, माझ्या मागे बोलणार का तू? बोलणार. हा मग बोल. पी फॉर पायनॅपल. People pineapple. पी फॉर पिग. People pink. पी फॉर पांडा. People panda. पी फॉर पॅरट. People parrot. पी फॉर पेंग्विन. People penguin. पी फॉर पेन्सिल. People pencil. आता क्यू. हा, क्यू फॉर क्वार्टर. People water. क्यू फॉर क्विल्ट. People king. Cute. क्यू फॉर क्वीन. People king. क्यू फॉर क्वेल. People cat. क्यू फॉर क्वाइट. People fight. क्यू फॉर क्वेश्चन. People question. ओके, गुड बॉय. माइक ऑफ कर बेटा. Next, anyone from junior KG? All of have completed. Hridaya, then Dhara, Tanish, Parnika. Okay, सगळे झालेले आहे. Now nursery. आपण ABCD शिकणार आहोत. ओके, yes, Kaivalya, which letter you want to see? You are written over here, letters are not visible. Which letter? ओके सी, मैं अभी जो शो करने वाली हूँ वो फोनिक्स की तरह पहले सीनियर केजी स्टूडेंट सबको पढ़ के बताएंगे. ओके, स्क्रीन दिसत नाही आहे का माझी? राइट नाउ आई एम नॉट शोइंग. ओके, मी सध्या आता तुम्हाला दाखवत नाही आहे. ओके, प्रेझेंटेशन दाखवत नाही आहे मी सध्या. ओके, बघा आता दिसते का स्क्रीन? आता दिसतंय का तुम्हाला प्रेझेंटेशन? ओके ओके, जेव्हा मेसेजेस येत होते तेव्हा स्क्रीन आय वॉज नॉट शोइंग यू द प्रेझेंटेशन, त्यामुळे तुम्हाला ती दिसत नव्हती. ओके सी, आता बघा आपल्याला फोनिक्स द्वारे एबीसीडी शिकायची आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल टेल मी हु ऑल नोज दिस टाइप ऑफ. बघा कसं बोलायचं आहे, मी एकदा बोलून दाखवते तुम्हाला. ए, ए सेज ä. B, B says B. C, C says K. D, D says D. E, E says A. F, F says F. G, G says G. H, H says H. I says I भी बोल सकते हो और E भी बोल सकते हो. ओके, J, J says J. K, K says K. L, L says L. M, M says M. N, N says O. सॉरी न. ओ, ओ को देखिए कुछ दिया नहीं गया है मराठी में, क्योंकि ओ को हम ओ और अ इस तरह से भी बोल सकते हैं. ओके, ऑरेंज में हम अ बोलते हैं. ओके, और अगर हम ओके बोल रहे हैं तो हम ओ यूज करते हैं. ओ,
और ओ, तो हम ओ को कैसे ओ और ओ इस तरह से पढ़ सकते हैं. देन पी, पी says प, क्यू, क्यू says क्व, आर, आर says र, एस, एस says स, टी, टी says ट. देन यू, यू को देखिए कुछ नहीं दिया गया है, यू भी इस तरह से है, हम यू और अ इस तरह से पढ़ सकते हैं. अंडर, अम्ब्रेला, इन वर्ड्स के लिए हम इसको अ की तरह पढ़ सकते हैं. ओके. वी, वी says व, डब्ल्यू, डब्ल्यू says व, एक्स, एक्स says एक्स, वाई, वाई says य, जेड, जेड says झ. ओके. कौन बताएगा मुझे ना, सीनियर के जो स्टूडेंट्स, आपको आता है इस तरह से पढ़ना? आफिया, विराट, ईशा, आपको इस तरह से पढ़ना आता है एबीसीडी? बताइए मुझे. ओके. तो देखिए, ये पूरी तरह से सबने ध्यान देना है. नर्सरी, जूनियर, सीनियर, सबके लिए ये नया है. ओके. तो हम सबने यहाँ पे ध्यान देना है. हम अभी इस तरह से एबीसीडी पढ़ने वाले हैं. ओके. तो जब पहले फोर लेटर्स है वो मैं आज सबके बोल के लेने वाली हूँ. पहले 4 लेटर्स कौन से है हमारे, दिख रहे हैं सबको? अ सेज ए, बी, बी सेज ब, सी, सी सेज क, डी, डी सेज ड. ओके. कौन बताएगा पहले पढ़ के? चलिए, सीनियर के जी स्टूडेंट से हम शुरुआत करते हैं. ये 4 लेटर्स ही हमको आज पढ़ने हैं. अ सेज ए, बी, बी says ब, सी says क, डी says ड. ओके. आफिया, आप पढ़ के बताइए मुझे. इस तरह से शुरुआत करेंगे हम सीनियर के जी स्टूडेंट से. फर्स्ट विल बी आफिया. A says A, B, हाँ. B says B, ब बेटा. B, C says S, क. D says D. वेरी गुड. माइक ऑफ कीजिए. देन ईशा पढ़िए. ए says ए. A says A, हाँ. B says B, हाँ. C says K, हाँ. D says D. गुड. माइक ऑफ कीजिए. देन विराट. विराट, अपना माइक ऑन कीजिए और ये वर्ड्स पढ़िए. हाँ चलो इधर आओ. ये वाला पढ़ो. ये वाला एस एस ओ, S says H, ओ. O, और ये वाला बी सेस B H, बी सेस D H, no, बी सेस ब, D H B, सी सेस को, C H D, डी सेस ड. D says D. ओके. माइक ऑफ कीजिए. देन ज्युनियर केजी स्टुडंट्स पासून आपण सुरुवात करूया. हृदया, माइक ऑन कर आणि हे वाच. A says N, हाँ. B says B, हाँ. E says K, हाँ. D says D. ओके. माइक ऑफ कर. गुड. सी, से नाही म्हणायचं आहे तुम्हाला. आपण जे हिंदी मध्ये बोलतो ना, तुम्ही असे, अनार, असे, आम, तसं नका बोलू. सेज, सेज म्हणजे बोलणे. सेज, SAYS, सेज असं आहे हे. ए सेज ए, बी सेज ब, सी सेज क, डी सेज ड. ओके. नाउ धारा. धारा बोल. Dhara, are you there? Please put on your mic. नाम क्या मिलता था? ए से A says A, हाँ. B says
B says, Ba. C says, Ba. C says, D says ka. huh? D says the. Yes, D says D. Good girl. Next is Parnika. Parnika, please put on your mic and say these letters. H. H. A. Huh. B says bo. Yes. C says go. C says go. D says the. D says do. Very good girl, Parnika. Mic off कर बेटा. Next आहे तनिष. तनिष mic on कर. Finish. A C. A say D. A say A. E for A say A. A say A. B say A says A. बघा तुम्हाला थोडं कन्फ्युजन होणार आहे. जसं हिंदी बोलतात तसंच मुलं आता सुरुवात करतील. सध्या सुरुवात आहे ही आपली. थोडं सांभाळून घ्या. ओके. बी सेज ब. बोल बेटा माझ्या मागे. C says B say E. B. ब. हा. सी सेज C says. C says क. K. डी सेज D say F. D say D. ड. D. Yes, good boy. Mic off कर. Okay, junior KG completed. Then nursery. Nursery कैवल्य mic on कर तुझा. Okay, बोल. A says A. A. A says बोल माझ्या मागे. हा. B says B. says B. ब. Bo. C says क. C says T. D says ड. D says D. Very good boy. Next श्रेयाज्ञा. श्रेयाज्ञा माइक ऑन कर बेटा. Okay, श्रेयाज्ञा say A says A. Shadna, A says A. Shadna, बोल बाळा. बोल बेटा. श्रेयाज्ञा A says A. बोल माझ्या मागे say after me. हा हा हा. बोल. बोल ना पटकन. मॅम तुला व्हेरी गुड म्हणते. व्हेरी गुड. B says ब. म्हण बेटा. हा बोल. B says ब. बोल ना शैज्ञा. बोलणार तू. बोल श्रेयाज्ञा लवकर. गुड गर्ल ना. श्रेयाज्ञा इज अ गुड गर्ल ना. शैज्ञा गुड गर्ल आहे. शैज्ञा बोल. श्रेयाज्ञा इज अ गुड गर्ल और नॉट. शैज्ञा यू आर नॉट गुड गर्ल. यू आर नॉट गुड गर्ल. ओके ओके ओके. नंतर बोलू आपण. ओके नंतर बोलूया. नेक्स्ट आरव इज देअर. ओके नो. ऑल ऑफ यू हॅव डन. सगळ्यांचा बोलून झालाय का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. कोणी राहिला असेल तर प्लीज लेट मी नो इन द चॅट बॉक्स. ओके सगळ्यांचा बोलून झालेला आहे. मी परत एकदा तुम्हाला वाचून दाखवते ती एबीसीडी. नंतर आपण एक वर्कशीट सॉल्व करूया. ओके बघा. A says A. B says ब. C says क. and D says ड. हे 4 लेटर्स आहेत. ते तुम्ही अशा प्रकारे वाचून लर्न करायचे आहेत आणि मला नेक्स्ट लेक्चरला दाखवायचं आहे. ओके. आता बघा इथे बघा काय आहे. इथे पिक्चर्स दिलेत आणि खाली तुम्हाला बॉक्स दिलेत. त्या बॉक्स मध्ये आपल्याला लेटर लिहायचे आहेत. ओके लेटर. मग फर्स्ट पिक्चर कोणता आहे कोण सांगणार मला. फर्स्ट पिक्चर क्या है और उसके लिए कौन सा लेटर लिखोगे आप. अपने पिक्चर देखा. देखिए
देखिए फर्स्ट पिक्चर कौन सा है, सब लोग देखिए, कौन बताएगा मुझे? चैट बॉक्स में नाम लिखिए। यस, आफिया बताइए क्या है? A for apple. ओके, तो कौन सा लेटर लिखोगे आप बॉक्स में? A. वेरी गुड। नेक्स्ट इमेज, नेक्स्ट दिख रहा है आपको? नेक्स्ट पिक्चर कौन सा है? कैवल्य मुझे बताएगा। कैवल्य सांग, सेकंड नंबरचं चित्र कोणाचं आहे? कैवल्य? ओके, धारा, धारा विल यू टेल मी? सेकंड नंबरचं पिक्चर कोणतं आहे? सांगितलं नाही. मॅम डॉग इकडे चल. ओके, माइक ऑफ करा, दोन्ही माइक ऑफ करा. धारा अँड कैवल्य, प्लीज पुट ऑफ युअर माइक. ओके. See, the second picture is, what is the second picture? Tanish will tell me. Tanish सांग मला, what is the second picture? तनिष माइक चालू करायचा आहे आणि सांग मला काय आहे दुसरं चित्र, कशाचं आहे? तिथे स्क्रीन नाही दिसत. ओके. ओके, इज माय स्क्रीन विजिबल नाउ? ओके, सांग तनिष मला सेकंड चित्र कशाचं आहे? सेकंड पिक्चर? B for ball. C for ओके ओके, एकच सांगायचं आहे. गुड. बी. मग आपण बॉक्स मध्ये लिहिणार बी. ओके. देन विराट बताइए थर्ड पिक्चर किसका है? हाँ चलो C बता। for cat. ओके, सी फॉर कैट. माइक ऑफ कीजिए. पर्णिका, पर्णिका तू सांग फोर्थ पिक्चर कोणता आहे? Dog. ओके, बॉक्स मध्ये कोणता लेटर लिहिणार? D. वेरी गुड गर्ल. डी फॉर डॉग. देखिए यहाँ पे हमें पिक्चर्स लेटर के साथ मैच करना है. ओके, तो आप ए को किससे मैच करोगे? सबको दिख रहा है क्या, बताइए मुझे. सगळ्यांना दिसतेय का स्क्रीन? मॅच द फॉलोइंग आहे आपल्याला इथे. तुम्हाला दिसतंय का सगळ्यांना? ओके, तुम्हाला एका साइडला लेटर दिलेले आहेत, लेफ्ट साइडला लेटर आहेत आणि राइट साइडला पिक्चर्स आहेत. ओके, तर सांगा मला आता. ए, आफिया बताइए ए को आप किससे मैच करोगे? A for ant. वेरी गुड गर्ल. देन ईशा बताइए डी को किससे मैच करोगे? Duck. डी फॉर डक. गुड. विराट बताइए सी को किससे मैच करोगे? चलो सी फोर। C for cat. कार. गुड. देन हृदया सांग मला ई ला कशासोबत मॅच करणार तू? Deer. गुड. कैवल्य सांग बी ला कशासोबत मॅच करणार? ओके, कौन बताएगा बी को किससे मैच करोगे? यस पर्णिका. B for bat. वेरी गुड गर्ल. ओके, तो बताइए मुझे, सबका लिखे हो गया है? नर्सरी स्टूडेंट्स, स्टैंडिंग लाइन एंड स्लीपिंग लाइन, जूनियर केजी स्टूडेंट्स, O P Q 3 letters.
Okay, and senior KG students 3-letter words. All of you have completed writing. Okay, तो अभी हमारा क्लास यहीं पे हम खत्म कर रहे हैं। सबने जो भी लिखा है वो फिर से आपको पढ़ना है, रिवाइज करना है, और नेक्स्ट जो भी उससे रिलेटेड होमवर्क है वो आपको भेज दिया जाएगा। ओके, बाय बाय एवरीवन, हैव अ नाइस डे ऑल ऑफ यू। Bye bye, sister. बाय Bye bye, teacher. Have a nice बाय day. बाय, हैव अ नाइस डे टू यू टू, बाय बाय। Bye. बाय Bye bye, teacher. बाय।